नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं सुतारनेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे मिळते माहिती जी हवी तुम्हाला. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही डिस्कशन केलं होतं रिगार्डिंग कृषी सेवक एक्झाम 2026 आणि त्याची मी कशी तयारी केली होती या संदर्भात. तर त्या तुमच्या रिस्पॉन्सवरच आता आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कृषी सेवक पदाचे जे काही जागा होत्या त्या जागांचे तुम्हाला जसं मागील वेळेस सांगितलं होतं की विभागानुसार त्याचा रिझल्टही लागतो. तर आता जे जे विभाग होते त्या सगळ्या विभागांचे आपण रिझल्ट इथं पाहणार आहोत. रिझल्ट म्हणजे ही असणारे मेरिट लिस्ट, म्हणजे यामध्ये तुमचं सगळ्यात जास्त हायेस्ट मार्क ज्यांना मिळाले त्याचंही नाव असणार आहे आणि सगळ्यात कमी म्हणजे 0 मार्क मिळाले त्याचंही नाव असणार आहे. खूप विभागांनी काय केलं होतं की 45% म्हणजेच 90 मार्क ज्यांना मिळाले त्यांचे पुढचेच नावं फक्त दिले होते आणि काही काही विभागांनी मेरिट लिस्टमध्ये सगळ्यांचेच नावं दिले होते. म्हणजे ज्यांना 0 पडलं, जे हजर नव्हते त्यांची नावं त्यामध्ये दिली होती. तर आपण एक एक व्हिडिओ पाहूयात आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, कारण कृषी सेवक संदर्भातच एक्झामची स्ट्रॅटजी, कोणती पुस्तकं वापरावीत, कोणती टेस्ट सिरीज घ्यावी, कुठे क्लासेस लावेत, या सगळ्यांचे आपण डिटेलमध्ये आता पुढे व्हिडिओ तयार करणार आहोत. याच्या रिस्पॉन्सवरच आता आपला पुढचा कृषी सेवक एक्झाम स्ट्रॅटजीवर व्हिडिओ आपण आणणार आहोत या चॅनलवर. माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची राहिली ते म्हणजे मी कृषी सेवक परीक्षा 2023 हे दिलेले होते कोल्हापूर विभागातून. वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव होतं, पण कोल्हापूर विभागामध्ये वेटिंग लिस्टपर्यंत वेळ आलीच नाही, कारण सर्वांनी जॉईन केलं होतं. त्यामुळं मला त्या कृषी सेवक एक्झामचा अनुभव आहे. तर चला, आता जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलचे सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे, तुमचा सपोर्ट आपल्याला हवा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं पाहणार आहोत पुणे विभागाचा कृषी सेवक पदाचा रिझल्ट. सुरुवातीला पहिलं जे आपलं पेज आहे ते आपण वाचून घेऊया. सगळ्या ह्याचं म्हणजे सगळ्या रिझल्टचं विभागांचं पहिलं पेज सारखंच असणार आहे. त्यामुळं एक पेज वापरू आपण मग नंतर बाकीचे डायरेक्टली सुरुवात करूयात. तर 12 मार्च 2024मध्ये हे रिझल्ट किंवा गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लागली होती. यामध्ये काय सांगतोय की पुणे विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीची जाहिरात क्रमांक दिलेला आहे. सरळ म्हणजे 11 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात आली होती आणि त्यानुसारच दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी 3 सत्रात व 19 जानेवारी 2024 रोजी 2 सत्रात, म्हणजे 16 जानेवारीला 3 हे झाले होते, सेक्शन झाले होते आणि 19 जानेवारीला 2 सत्रामध्ये IBPS द्वारे ही परीक्षा देण्यात आली होती. 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने. आणि सदरचा निकाल 12 मार्च 2024 म्हणजे वर दिलेली तारीख, त्यानुसार तुमचे गुणवत्ता यादी किंवा मेरिट लिस्ट इथं लागलेले आहे. पुढे अजून काय सांगतोय की अन्वये क्षेत्रातील प्रबंधकांना निवड कोणत्याही कार्यवाही करण्यात येऊ नये अशा आदेशातील असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्रातील सर्वांना गुणवत्ता या सर्वतर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ते रिझल्टबद्दल सांगतात ते. आपले नाईकवाडी विभाग कृषी सहसंचालक यांची सही दिलेली आहे. तर आता यामध्ये आपण काय करणार आहोत, प्रत्येक रिझल्टचे पहिले 3 विद्यार्थी ज्यांनी सगळ्यात जास्त मार्क मिळवले त्या विद्यार्थ्यांचे मार्क आपण पाहणार आहोत. सेक्शनल मार्कही दिसतात, पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल तुम्हाला सांगू. किंवा काही काही रिझल्टमध्ये निकालांमध्ये सेक्शनल मार्कही दिलेले आहेत की कोणत्या सेक्शनमध्ये त्याला किती मार्क पडलेत, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि त्यासोबतच आपलं प्रोफेशनल नॉलेज या संदर्भात. तर पहिले 3 विद्यार्थी बघू. मार्क पाहण्याचं कारण काय की मेरिट लिस्ट हे सगळ्यात जास्त मार्क त्या विभागात कुणाला पडले त्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जर त्या विभागात फॉर्म भरणार असाल तर ते तुमचं टार्गेट ठेवा की तुम्हाला तेवढे किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त पाडायचे. म्हणजे तेवढे जरी पाडले, हायेस्ट मुलाला जेवढे मार्क आहेत तेवढे, तरी तुमचं कुठं ना कुठं 140+ मार्क राहतील आणि तुमचं सिलेक्शन व्हायला 90-95% चान्सेस राहतील. तर चला, पहिला आपण रिझल्ट पाहूयात, पहिलं पेज पाहूयात. तर पहिलं पेज आहे विद्यार्थी. पुणे विभागात विद्यार्थी आहे पहिला ईश्वर बाळासाहेब दहीफळे. या विद्यार्थ्याने 200 पैकी 159 मार्क मिळवलेले आहेत तुमच्या NTD कॅटेगरीमधून. आता इथं वय दिलेलं, वयाचं क्रायटेरिया सांगतो तुम्हाला पुढं काय कसं असतं ते. पण 159 मार्क मिळवले 200 पैकी. पुणे विभागातील सगळ्यात जास्त मार्क किंवा इतर विभागांमध्ये पेक्षामध्येही सगळ्यात जास्त मार्क हेच आहेत 159. पुढच्या विभागांमध्ये आपण एकदा चेक करूयात की सगळ्यात हायेस्ट मार्क कोणते आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा की 159 मार्क हायेस्ट आहेत. त्यानंतर दुसरा विद्यार्थी श्रेयस नवनाथ धुमाळ, ज्याने OBC कॅटेगरीमधून 157 मार्क मिळवत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. आणि रत्नदीप दीपक ढमारे या विद्यार्थ्यांनी EWS कॅटेगरीमधून 156 मार्क मिळवलेले आहेत. तर आता आपण पहिले 3 विद्यार्थी कुठले बघितले आहेत हे तर बघू शकता तुम्ही. हे जनरल मेरिट लिस्ट आहे कृषी सेवक 2024ची पुणे डिव्हिजनसाठीची. तर चला आता पुढची लिस्ट पाहूयात आपण.